जमलं. मोबाईल सरळ केला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान्, विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैवं सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च. भारतामृत सर्वस्य विष्णोर्वक्त्वादिनिश्रुतम्, गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सदा शिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपण 2 श्लोक बघणार आहोत 4थ्या अध्यायातले. तत्पूर्वी माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणाला साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांच्या शिकवण्यातून अनेक मंडळी तयार झाली. त्या नीलाताईंना वंदन करतो. आजच्या पठणकर्त्या ज्यांनी शुद्ध पठण केलं आणि शांत आणि योग्य पद्धतीने त्यांचं पठण आनंददायी वाटत होतं, अशा स्वातीताई जोशी यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आजपर्यंत आपण एकच श्लोक 1 तासात घेत होतो, पण आता स्वाध्याय मंच म्हणून आपण त्याची रिव्हिजन करतो आहे. म्हणून 2 किंवा 3 श्लोक असा एक श्लोकांचा गठ्ठा घेतोय आपण, की ज्याच्यामुळे आता यज्ञ हा विषय सुरू आहे. त्याबद्दल श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्त तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मग याचा परिणाम काय आहे जमलं तर बघूया, नाहीतर हे 2 श्लोक आपण बघू. यज्ञ अनेक प्रकारचे केले जातात आणि त्याचं विश्लेषण झालेलं आहे. आता ते परमतप अशा अर्जुनाला सांगतात, ज्याने तीव्र तपश्चर्या केली आहे. श्रेयान द्रव्यमया यज्ञ
ज्ञानयज्ञ परंतप. ज्ञानयज्ञ करण्यासाठी योग्यता काय लागते इथे सांगितली आहे. द्रव्य यज्ञ पैसा असणारा करू शकतो. अनेक यज्ञाला त्या त्या प्रकारची सामुग्री ज्याला मिळवता येईल आणि ताकद ज्याच्या जवळ असेल त्याला करता येतो. पण ज्ञानयज्ञ हे साधारण व्यक्तीचं काम नाही. म्हणून ज्ञानयज्ञ करणारे साधारण असू शकत नाही. ज्यांनी अत्यंत तपश्चर्या केली आहे, तप ज्यांनी केलेलं आहे. तप शब्दाची तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान पतंजलींनी व्याख्या केलेली आहे. भगवद्गीतेने सुद्धा अभयम सत्व संशुद्धी या तप शब्द सांगितलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यज्ञ कर्मजन्य असतात आणि अज्ञानातून निर्माण झालेले असतात. यज्ञ कर्माचा अधिकारी कामुक असतो आणि त्याचं मागणं, त्याचा वय, त्याचा आश्रम, त्याचा वर्ण, त्याची परिस्थिती, त्याचा धर्म यावर त्याचं मागणं अवलंबून. एखादा विद्यार्थी असेल तर पास होऊ दे असं म्हणेल. एखादा मुलगा असेल तर लग्न जुळू दे असं म्हणेल. एखादा गृहस्थ असेल तर घर बांधू दे किंवा कार मिळू दे असा विचार करेल. त्याच्या त्याच्या परिस्थितीवर त्याची त्याची मागणी अवलंबून असते. तात्पर्य सर्व यज्ञांमध्ये द्वैत बुद्धी कायम असते आणि म्हणून त्यांना यज्ञाचे फळ हवे असतात. म्हणून सगळे यज्ञ हे कर्मजन्य असतात आणि अज्ञानजन्य असतात. कारण कर्म हे अज्ञानातून निर्माण होतं. कर्माची निर्मिती अज्ञानजन्य आहे, लक्षात ठेवा. संकल्पातून, विकल्पातून कर्माचा प्रारंभ आहे. संकल्पाशिवाय कर्म होत नाही. म्हणून सगळे यज्ञ हे द्वैतजन्य आहेत, अज्ञानमूलक आहेत आणि संसार वर्धन करणारे. आता तुम्हाला ज्ञानयज्ञाचं महत्व कळायला लागेल. आणि असा ज्ञानयज्ञ करणारे जे आहेत त्या परंतप अशा अर्जुनाला सांगतात. म्हणजे साधारण व्यक्तीसाठी नाही आहे. मग आता आम्ही करू शकणार नाही का? हे करू शकू, पण आम्हाला सामान्याचं असामान्यत्व प्राप्त करून घ्यावं लागेल. माऊली तर म्हणते, द्रव्याची याग किर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती. ज्ञान यज्ञाची बरोबरी होतच नाही, त्याची सरच नाही गाठत. काय करावं लागतं हो ज्ञान यज्ञासाठी? आणि हे म्हणून परंतप शब्द वापरलाय. अर्जुन त्याच्या तपश्चर्येची लक्षात ठेवा. अर्जुनाने घोर तपश्चर्या केलेली आहे. त्या तपश्चर्येच्या नंतर त्याला पाशुपतास्त्र मिळालेलं आहे. माऊली म्हणतात तपश्चर्या करण्यासाठी काय करावं लागतं? जेथे प्रवृत्ती पांगुळ झाली, सगळ्यात पहिल्यांदा मनाचे संकल्प विकल्प संभळून जातात. तरखाची जिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय सर्व. विषयाचं चिंतनच इंद्रिय हरवून बसतात.
माऊलींनी एका ठिकाणी सांगितलंय, जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांच्या येरझारा, तो आत्मबोधाच्या ओरा पौडला. इंद्रियांचा विषयाशी संग होता कामा नये, परंतप साधारण व्यक्तीला ही गोष्ट शक्य होत नाही. पण आपल्याला हे शक्य होत आहे म्हणून भगवंतांनी सांगितलंय आणि माऊलींनी सांगितलं. म्हणजे मला हे जमणार नाही असं नाही. ज्याच्याजवळ विकसित मन आहे त्याला जमेल. पशु पक्ष्यांना नाही जमणार. पण विवेक ज्याच्या जवळ आहे, विवेकास्त्र असलेल्या माणसाला जमणार आहे. प्रवृत्ती पांगुळ झाली. आमच्या वृत्तीला थोडस जरी स्थैर्य मिळालं, तर आम्ही चटकन टीव्ही लावतो आणि स्थिर होणाऱ्या मनोवृत्तीला आणखीन चंचल करतो. आम्ही लगेच व्हॉट्सअप ओपन करतो. आम्ही लगेच वर्तमानपत्र काढतो. मी ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो, तेव्हा सुरुवातीला दवाखान्यामध्ये धार्मिक मासिक लावले होते, जीवन विकास सारखे. कुणी नाही वाचले. कधी नंबर लागेल म्हणून रिसेप्शनिस्टच्या मागे लागायचे. मग वर्तमानपत्र ठेवले. लोक ते पाहायला लागले, वाचायला लागले. काही दिवसात आम्ही घरून वाचून आलो म्हणायचे. मग दूरदर्शन ठेवलं, टीव्ही ठेवला, टीव्ही पाहायला लागले. तर आम्हाला ही चॅनल नको, ती लावून पाहिजे, ती चॅनल नको, ती लावून पाहिजे. अशा विविध चॅनल्सच्या मागण्या सुरू झाल्या. आणि आता टीव्हीचा सुद्धा उपयोग होईनासा झाला. प्रत्येकाजवळ त्याची YouTube चॅनल आणि फेसबुक चॅनल आहे. आणि तो YouTubeवर आणि फेसबुकवर बघत राहतो, पण मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न नाही करत. मन चंचल करण्याचा क्रमविकास सांगितलाय तुम्हाला. मन स्थिर करण्याचा पराक्रम परंतपासारख्या आपल्या लोकांना करावा लागेल. असा पराक्रम जो करेल त्याला परंतप म्हणायचं. नुसत्या अर्जुनालाच परंतप नाही म्हणायचं. मला परंतप झालं पाहिजे. म्हणून जेथ प्रवृत्ती पांगुळी झाली. परमार्थ बाहेरून दिसणारा प्रांत नाही आहे हो. तरकटपणाचा निखालस विमोड करता आला पाहिजे. येणे इंद्रिये विसरली विषय सर्व. आम्हाला कोल्हापूरला जायचं असतं काकांकडे मुरगुडला. तास दीड तास, 2 तास यवतमाळवरून आधी निघावं लागतं धामणगाव करता. आणि तिकडे मुरगुडला जाण्यासाठी कोल्हापूरवरून जावं लागतं. पण मधला ट्रेनचा 24 तासाचा प्रवास आहे. आणि खूप जण म्हणतात की 24 तासाचा प्रवास कंटाळवाणा होतो. मग स्टेशन आलं की वृत्ती बाहेर धावते. पण तो 24 तास सत्संगात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. जेणे इंद्रिये विसरली ते संग. विषयाशिवाय आम्ही राहू शकत नाही. म्हणून ज्ञानयज्ञ ही सामुग्रीच आमच्या जवळ नाही. विषय संघाचं हवन केल्याशिवाय ज्ञानयज्ञाचा प्रारंभ होऊ शकत नाही. चिन्मय मिशन यांची जी प्रवचनं होतात त्याला ते ज्ञानयज्ञ असं म्हणतात. स्वामी चिन्मयानंद सरस्वती, चिन्मयानंदांचा उद्देशच हा होता
त्यांचे वक्ते तसे तयार आहेतच, पण येणाऱ्या श्रोत्यांनी विषय संघ पेंडॉलच्या बाहेर ठेवून यावं. येणे इंद्रिये विसरली विषय संघ. काय होते हो? माऊली म्हणते, मनाचे मनपण गेले. पहा, याला पूर्वतयारी म्हणतात ज्ञानयज्ञाची. तिथे मोबाईल लावल्यानंतर काम करणं संपत नाही लोकांचं. स्वस्थता नाही चित्ताला. ही गोष्ट त्यावेळेला केल्याशिवाय चैन पडत नाही. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले. जया मागी सापडले नेय दिसे. त्याचं बोलणं थांबून जातं. त्याच्या मनाची संकल्प विकल्प करण्याची वृत्ती थिजून जाते. थिजणे समजताय तुम्हाला? म्हणून तो बोलत नाही. एक 24 तासाचा प्रवास धामणगाव ते कोल्हापूर आम्हाला शांतपणे करता येत नाही. कारण जगदाचं जगन मिथ्यात्व वृत्ती तयारच केली नाही. काहीच नसेल जमत तर निदान निसर्ग तरी बघावा शांतपणे. पण तो बघत असताना त्यांनी पाहिलं का, यांनी पाहिलं का, बघा सूर्योदय कसा आहे, बघा सूर्यास्त कसा आहे, दुसऱ्याला दाखवण्यामध्ये धावतो. अरे तू आनंद घे आणि स्वतःला हरवून घे. निसर्गामध्ये तरी हरवून घे. स्वरूपामध्ये हरवणं त्याही पेक्षा कठीण आहे. निसर्गामध्ये दृश्य आहे, द्रष्टा आहे आणि दृश्याचं दर्शन आहे. स्वरूपामध्ये ही त्रिपुटी सुद्धा नसते. बाहेरची आसक्ती जाण्यासाठी वैराग्याची कास धरावे. बघा, परंतप होण्यासाठी काय काय करावं लागतं. ज्ञानयज्ञ करण्यासाठी काय काय करावं लागतं ही पूर्वतयारी सांगतोय तो. वैराग्य करावं लागत नाही. जगन मिथ्यात्व निश्चय नाहीसा झाला असतो. जगन मिथ्यात्व निश्चय घट्ट झाला असतो. जगत सत्यत्व निश्चय नाहीसा झाला. वेगळा विवेक करावा लागत नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. एकदा ब्रह्माच्या सत्यत्वाबद्दल झाला की विवेकाचा सोस सुद्धा शिल्लक राहत नाही. जेथे न पाहता सहज भेटे आपण, त्याची त्यालाच भेट होते. आपण या आपण पे भेटे पाहे आपणाशी आपण, जेथे न पाहता सहज भेटे आपण पे. स्वरूप ब्रह्मरूपाने सहज उपलब्ध आहे. ज्ञानयज्ञ एकाच यज्ञाबद्दल बोलतोय आपण. सोहम हा ज्ञानयज्ञ आहे. तत्वमसी हा ज्ञानयज्ञ आहे. अहम ब्रह्मास्मी हा ज्ञानयज्ञ आहे. अयम आत्मा ब्रह्म हे चिंतन हा ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे दुसऱ्याला सांगितलं पाहिजे म्हणजे ज्ञानही होतं असं नव्हे. गुरु शिष्याची या एकांती अक्षरे बहुधा वदंती ज्ञानयज्ञ आहे. ज्ञान यज्ञामध्ये द्वैत संपतं. गुरु शिष्य हे द्वैत सुद्धा संपतं. हे गुरुकृपेने संपलेलं असतं. म्हणून संता संगे बैसता शब्द ज्ञाने पैसता संता सवे बैसता.
म्हणून माऊली म्हणते, संता या भजावे सर्वस्वीसी. ज्ञानयज्ञ करण्याची पूर्वतयारी आहे. काय केलं पाहिजे म्हणजे ज्ञानयज्ञ होतो हे सांगतात. आतापर्यंत आम्ही कर्मजन्य यज्ञ केले, ज्ञानयज्ञ नाही केला. म्हणून ज्ञाने परी समाप्यते म्हटलं आहे. तुकोबा म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. खळ म्हणजे दुर्जन, तापदायक जे लोक असतात त्यांना खळ म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांगतात, त्यांच्यामध्ये व्यंकटीच असते, वेडेवाकडे कोणच असतं, सरळ नसतच. त्याला जड भाषेत उलटाची चाल असं म्हणतात आणि चेतनाच्या भाषेत शकुनी मामा म्हणतात. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. आम्ही यज्ञामध्ये ऋत, तांदूळ आणि तीळ यांचं मिश्रण करतो आणि तुपाच्या संघात ते मिश्रण ह्या 3 बोटांनी साकार करायचं असतं, अर्पण करायचं. हे गोमुखासारखं दिसतंय ना 3 बोट. हा, तसा शब्द आला बघा. लहानपणी हरिण म्हणायचं याला, पण संस्कार असा होतो की गोमुखासारखं वाटतं. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. आम्ही ज्ञानयज्ञ करायला जातो आणि काम आणि क्रोध या दुर्जनांची संगत मात्र घेऊन जातो. त्यांची आहुती नाही देत. आहुती तीळ आणि तांदूळ तुपाची देतो आणि कामक्रोधांना पुन्हा सोबत घेऊन येतो. आता काम आला म्हणजे मी माझेपणाची नांदी आली. मी माझेपणाची नांदी हे दुःखाच्या आगमनाचं द्योतक आहे. तरी तनुमनो जीवे चरणाची लागा. म्हणून संतांची गरज आहे. त्याशिवाय संत कृपेशिवाय ज्ञानयज्ञ होण्याची सुतराम शक्यता नाही. तेथे ज्ञानाचा पुरवठा, संत ज्ञानाचं फळ आहे. ते सेवा केली पाहिजे. संत आणि श्रीगुरूंच्या घरी गेल्यानंतर सेवा करावी. तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा गोळ गोळ. तो ज्ञानाच्या घराला स्वाधीन करतो. म्हणून संतांना आपलेसे कर, ओळ बोले. कसं करायचं हो आपले? संतांना जिंकण्याचा रस्ता मोठं पाकिट देणे हा आहे का? हार घालणे हा आहे का? नमस्कार करणे हा उपाय आहे का? यांनी नाही बदत. तुम्ही 10 वेळा नमस्कार करा, मोठमोठी पाकिट द्या, हार आणि मानपान करा, यांनी त्यांच्या अंतःकरण जराही द्रवत नाही. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. तनु आणि मनु, नंतर धनु नाही म्हटलं. तनु मनु धनु नाही म्हटलं.
तनु मनु जीवे म्हटलंय. जीव ओवाळावा लागतो. संतांची मर्जी प्राप्त करायची असेल तर आपलं जीव ओवाळावा लागतो. तनु मनु जीवे शरणासी लागावे. अगर्वता धरावे दास्य. समर्पण करावं लागतं. तन, मन आणि जीव याचं समर्पण आहे. आम्हाला तन, मन, धन माहिती आहे. धनाचा कार्यासाठी उपयोग आहे. ज्ञान यज्ञाला धनाची गरज नाही. जीव ओवाळावा लागतो. श्रीगुरूंकडे जाण्यासाठी स्वतःला हरवून टाकावं लागतं. गुरुदर्शन ही काही मामूली गोष्ट असते का? चिल्लर गोष्ट असते. साधारण बाब आहे का? कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राची आठ. त्यांच्या कटाक्षाने सुद्धा माझा मोह निघून जातो. 37वा श्लोक आहे. हा दुर्दैव म्हणा. यज्ञात्वा न पुनर्मोहन. मोह समुद्राचे आटणे म्हणजे पुन्हा मोह होतोच नाही. समजावून आमचं परोक्ष ज्ञान अपरोक्षत्वात फिरावलं आहे. जर पुन्हा मोह होत नाही पण चरणाशी लागा. विनम्रता लागते. अहंकार आणि अभिमानाचा खात्मा करावा. म्हणून अगर्वता करावे. दासाला गर्व नसतो. म्हणून नाव आहे रामदास. दासाला गर्व नसतो. गुलामाला इच्छा नसते. आणि साधकाला आशा अपेक्षा नसते. आणि कोणत्या कॅटेगरीत बसतो ज्याचं त्याने ठरव. आणि या तीन मध्ये कुठेच बसत नसेल तर ज्ञान यज्ञ नाही. अगर्वता करावे दास ते सकळ. सकळ शब्द आहे पुन्हा दास. मी काय घर झाडू का? मी काय चपला उचलू का? सकळ. ज्ञान यज्ञाचं प्री क्वालिफिकेशन. मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असेल तर पीएमटी द्यावी लागते. इंजिनिअरिंग करायचं असेल तर पीईटी द्यावी लागते. 10 भारतातल्या नामांकित लॉ कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायची असेल तर एक वेगळी परीक्षा द्यावी लागते. तसं ज्ञान यज्ञ करायचा असेल तर हे क्वालिफिकेशन आमचे असले पाहिजे. ही पूर्व तयारी आहे. ही पूर्व परीक्षा आहे. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. नद्या जशा समुद्रामध्ये विलीन होतात तसं कर्म हे
ज्ञानरूप होऊन जातं. कर्माचं कर्तेपण हरवलं, की कर्म ज्ञानरूप झालं म्हणून समज. कर्तेपण हे कर्माला वेगळ्या कोंदणात बांधून ठेवते. पूर्वी पाऱ्याचे थर्मामीटर येत असत. पारा हा अत्यंत शुद्ध असतो. ते थर्मामीटर झटकताना जर पडलं, तर त्याचा पारा फुटून जात असे आणि त्या पाऱ्याच्या गोळ्या, 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 गोळ्या होत असत. पण त्या सगळ्या गोळ्या जवळ घेतल्या, तर एक होत नसेल. कारण त्यांच्या भोवती मातीचं वेष्टन असेल, आवरण असेल मातीचं. त्यामुळे त्या जोपर्यंत शुद्ध आहे, तोपर्यंत सगळा पारा एक होतो. पण त्याला का थोडीशी जरी मल लागला, की 2 पाऱ्यांचे गोळे वेगवेगळे राहतात, पण एक होत नाही. मलदोष असेल, अहंकार हा मलदोषाचाच भाग आहे. अहंकारामुळे मलदोष बळावतो. म्हणून मग ज्ञाने परिसमाप्यते नाही होत. सर्व कर्म अखिलम कर्म. कर्म संपूर्णच्या संपूर्ण. नदी जशी समुद्राला मिळते तसं जाऊन मिळतं. पण नदी स्वतःचं अस्तित्व गमावून बसते. अहंकार अस्तित्व टिकवून ठेवतो. आमच्या अस्तित्वाला आम्ही विलीन होऊ देत नाही आणि सद्गुरु चरणी ते विलीन झाल्याशिवाय, ईश्वर चरणावर ते समर्पित झाल्याशिवाय त्याने परिसमाप्यते, त्याची समाप्ती नाही लक्षात. गीता म्हणणं वेगळं, गीता समजणं वेगळं आणि गीता जगणं वेगळं. म्हणावी समजण्यासाठी, समजून घ्यावी जगण्यासाठी आणि जगताना तद्रूप होऊन जावं, भगवत रूप होऊन जावं. भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी माता भगवद्गीता आहे. जीव ब्रह्मैक्याचा परिपाक म्हणजे भगवद्गीता आहे. अगर्वता करावी दास्ते सगळं. गुरूंसमोर शहाणपण नाही शिकव. तिथे शब्द मौनावलाच पाहिजे. तिथे मी हरवून गेला पाहिजे. मी हरवला घेऊन सावा. परी दयापासी पांडवा. आम्हाला मी हरवणं माहितीच नाही. कारण मनात चांचल्यत्व पाऱ्याचा दुसरा गुण आहे. शुद्धता हा जसा एक गुण आहे पाण्याचा, अशुद्धता त्याला मान्य नसते. तसं चांचल्य हा दुसरा गुण आहे. पारा आणि मन अत्यंत चंचल आहे. वाऱ्याला सुद्धा आपल्या मुठीत घेता येतं. चंचल मनाला आवरता नाही येत.
त्या वाऱ्यावर नियंत्रण नाही ठेवता येत. एखाद्या वेळेला अर्जुन म्हणतो मी तेही करू शकेल, कारण वायव्यास्त्र त्याच्याजवळ होतं. ते कधी नियंत्रणात आणायचं आणि कधी सोडायचं त्याला माहिती होतं. पण तस्याहं निग्रहं मन्ये. मनाच्या चांचल्यावर निग्रह नाही करता येत. मी काय करू? अभ्यास कर. भगवंत सांगतात आहे तू अभ्यास कर. वैराग्य, वैराग्याचा अभ्यास विवेकाने करावा लागतो. आणि जर करता येणं शक्य नसेल तर संतांना शरण जा. अपेक्षित जे आपुले तेही सांगती उसिले. विचारल्यावर सांगतात, न विचारता तत्वज्ञान पाजळत नाहीत. ड्यूज देतात, इंडिकेशन देतात, पण त्यानंतर उत्साहाने समोर येण्याची जबाबदारी त्याचीच असते. आपल्याला अपेक्षित असलेलं जे आत्मज्ञान आहे त्या संबंधी जर प्रश्न केला तर ते सांगतात. प्रश्न करायचा म्हणून केला तर नाही सांगत. प्रश्नासाठी प्रश्न असेल नाही सांगत. प्रश्नच त्याच्या ज्ञानाची खोली जोखण्यासाठी असेल तर नाही सांगत. वेळ काढण्यासाठी प्रश्न असेल नाही सांगत. संसदेतली प्रश्नोत्तरी नाही आहे. तासन तास वाया घालवण्याची सवय लागली आहे आपण निवडून दिलेल्या खासदारांना. त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये आपले खर्च होतात. इथे चर्चा न करता बहिष्कार किंवा गोंधळ करून वेळ घातलेला. सद्गुरूंकडे प्रश्न विचारताना पहिले अहंकाराचं समर्पण. पहिले प्रश्नाला विनम्रतेची जोड द्यावी लागते. त्याशिवाय प्रश्नच तयार होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने. प्रश्नाला प्रश्नत्व विनम्रतेशिवाय येतच नाही. तद्विधी प्रणिपातेन आणि मग परिप्रश्नेन. खूप वाटतं की पुढच्या श्लोकावर आता जाऊच नाही, कारण पुन्हा प्रणिपात म्हणजे काय सांगितलं तरीही आपले 15 मिनिटं चालले जातील. सांगून देतो. हा श्लोक पूर्ण करून घेतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण गीते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. दंड असतो. त्या दंडाला आता उभं ठेवला जमिनीवर आणि सोडला, कोणीकडे पडेल असं त्याच्या मनात विचार येतो का? मी पूर्वेला पडावं की पश्चिमेला पडावं? तो सर्वांगाला सोडून पडतो. म्हणजे आपल्या अंगाचा विचार नाही करत. त्याला दंडवत प्रणाम असं म्हणतात. त्याला प्रणिपात असं म्हणतात.
समर्पण झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार न करता दंड पडतो. साधकाने प्रणिपात निष्ठा अशी करायला पाहिजे. कर्मरूप यज्ञ हे सहकारी साधन आहे. आणि ज्ञान यज्ञ हा मुख्य साधन आहे. पहिल्यांदा सेवा करावी लागते गुरूंची, तेव्हा आपला अहंकार संपतो. अहंकाराचं समर्पण झाल्याशिवाय सेवा पूर्णच होत नाही. त्याला आचार्योपासना असं म्हणतात. सुंदर ओवी आहे माऊलीची. आणि त्यानंतर प्रश्न विचारायचा आहे. परी प्रश्न नसेल. दीर्घकाळ श्रीगुरूंची सेवा करून श्रीगुरूंना प्रसन्न झाल्यानंतर नम्रपणाने आणि योग्य वेळी, इथे शिष्यांना वेळ नसतो. आजकाल पैशापेक्षा वेळेचं महत्व जास्त आहे. शिष्य गुरूंना भेटायला जाण्याच्या ऐवजी गुरु शिष्याला भेटायला जातात. परिप्रश्नेन शब्दाचा अर्थ तसा आहे की सांसारिक प्रश्न अपेक्षित नाही. साधनेच्या आड एखादा येणार असेल तर वेगळी गोष्ट. काही लोकांना सांसारिक प्रश्नांचा विचारण्याचा छंद असतो. काही लोकांना आध्यात्मिक प्रश्न उभे करून करून विचारायचे असतात. साधनेत आलेल्या अडचणी विचारायच्या. माझा मोक्ष झाला तर माझ्या घराचं कसं होईल, असे प्रश्न नसतात विचारायचे कधी. अविद्येला घालवण्याची कसब मी कशी निर्माण करून घेऊ, म्हणून सांगून देतात ठळक की सांसारिक प्रश्न विचारण्याच्या मागे बसू नका. प्रश्न न सेवया, प्रश्न ही सुद्धा सेवा आहे लक्षात ठेवा. आणि सेवा करण्यासाठी केलेला जो प्रश्न असतो तो विनम्रतेने विचारला असतो आणि वेळेचा अंदाज घेऊन विचारला की आता गुरूंना विचारायची योग्य वेळ आहे. कोणत्याही वेळी काहीही विचारायचं नसतं. गुरूंशी काहीही बडबड करायची नसते. सद्गुरूंना सर्व शास्त्र पारंगत असतात. असा प्रश्न विचारायचा असतो की ज्या ज्ञानाच्या उपदेशाने संसाराचा निराश होईल. व बुद्धीने परमार्थ साधत नाही. पंडिते नापी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्या. पंडितेन अपि, पंडितांनी सुद्धा स्वतंत्र पद्धतीने ब्रह्माचं अन्वेषण करू नये म्हणून संतांकडे जायचं, म्हणून श्री गुरूंकडे जायचं. जे ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा स्वाधीन करी, मग ती तुम्हाला आजचं न राखता देऊन देतात. कठोपनिषद सांगतं अनन्य प्रोक्ते गतिरन्य नास्ति. अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति.
त्याशिवाय दुसरा उपाय नाही. श्री गुरु त्यांना ज्ञान देतात का हो? त्यांच्या मुखातून ते स्रवतं आपोआप. द्यावं नाही लागत. शिष्याच्या विनम्रतेने, शिष्याच्या सेवाभावाने गुरूंच्या मुखातून ते स्रवायला लागतं. फक्त प्रश्ननिष्ठा लागते त्या सेवेबरोबर. कारण प्रणिपात निष्ठा झाल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवेनंतर इच्छा असली पाहिजे काही मिळवायची. जीव ब्रह्मैक्य ज्ञान कसे प्राप्त होईल यासाठी प्रश्न. गुरूंची खोली जोखण्यासाठी नाही हा प्रश्न. इतने पाणी में हो पहचान गए. त्यांच्या तपासण्यासाठी प्रश्न विचारू नका. तुम्ही कुठलेच राहणार नाही. कोरेच्या कोरे परत जाल. कारण ते शेवटी गुरु आहे, लक्षात ठेवा. तुमच्या फेज मधून ते गेलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल आपण त्यांना बनवलं, पण ते बनत नसतं. परिप्रश्न नसते. मग ते उपदेश देतात. उपदेश समजून देतात. कारण ते तत्वदर्शी आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुकडे जायचं नसतं कधी. ज्ञान रूपतेसाठी जायचं. ज्ञान प्राप्तीसाठी नाही जायचंय. ज्ञान रूपतेसाठी जायचं. म्हणून मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले. संकल्पा नाही, बोध झाला म्हणजे काय होतं? संकल्प विकल्प संपतात अंतःकरणातले. ज्ञाने परिसमाप्यते. खलास. मध्ये ज्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्मणम भस्मसात कुरुते, तसंच ज्ञाने परिसमाप्त. कोणत्या ज्ञानाने? श्री गुरूंनी केलेल्या उपदेशाच्या ज्ञानाने, ग्रंथाच्या ज्ञानाने नव्हे, इतर लोकांच्या ज्ञानाने नव्हे, विद्वानांच्या ज्ञानाने नव्हे. आत्मानुभवी आत्मरूप असलेल्या श्री गुरूंच्या ज्ञानाने समाप्त आहे. असं संपतं की ते पुन्हा येतच नाही. कारण ते तत्वदर्शी असतात. सर्व इरॅडिकेट, सगळं नाहीच करून टाक. त्याचा परिणाम आहे यज्ञात्वा न पुनर्मोहन. पुन्हा मोह निर्माणच होत नाही. हा श्लोक नाही घेणार आहे मी आज. भय शोकादी वर्जित हा आपण भगवद्गीतेच्या महात्म्यातला श्लोक आत्ताच म्हटलाय आपण. गीता शास्त्र मिदम पुण्यम य पठसे पठेत प्रियता पुमान. प्रयता पुमान. ते ज्ञान झाल्यानंतर भयही राहत नाही, शोकही राहत नाही. मोह राहील का हो? भय शोकादी म्हटलंय. मोह गेला. तत्र नो मोह नो शोक एकत्व मनुपश्यता ईशावास. म्हणून उपदेश ते ज्ञान.
ज्ञानिनच तत्वदर्शिना. तत्वाचा बोध करून देतात आणि बोध झाला की मग पुन्हा मोह नाही. अशी माझी स्थिती व्हावी, अशी माझी अवस्था व्हावी, त्यासाठी हम आणि महत्वाचा ममत्वाचा त्याग करायचा आहे आणि श्री गुरूंना शरण जायचं. अगर्वता करावी दास्य सकळ. अहंकाराचा चुरा चुरा झाल्याशिवाय दास्यच नाही करता येत. काम करता येतं, दास्यत्व नाही करता. मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तू है साहिब, तू है साहिब, तू है साहिब मेरा. कबीराचा दोहा ऐकला. गुलामाला स्वतःची इच्छा करण्याचा अधिकारच नाही, त्याला गुलाम म्हणतात. दासाला आपलं स्वप्न पाहण्याचं कारणच उरत नाही, त्याला दास होत. रामदास. हनुमंताला दास मारुती म्हणतात. हनुमंताची एक प्रतिमा 11 मारुतींमधला एक दास मारुती आहे, लक्षात घ्या. समर्थ स्थापित दास मारुती. आम्ही सद्गुरूंचे दास कधी होऊ? म्हणून दास होण्यासाठी जीव अर्पण करावा लागतो. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. धन नाही अर्पण करावं लागत. तुमच्या धनाची गुरूंना गरज नाही आहे. तुमचं जीवत्व हवंय, ते ब्रह्मत्वाचं विलीन करायचं. त्यासाठी जीवत्व अर्पण करावं. अहो, लोखंड द्याल तेव्हाच परिसानी त्याचं सोनं होईल ना. काहीतरी द्यावं लागेल ना. तसा जीव भाव द्यावा लागतो, तेव्हा ब्रह्मभाव येतो. आपण सगळेजण शून्य आहात, मी आपल्याला काय सांगू. आपण सगळं जाणतात. आपल्याला वंदन करतो आणि थांबतो. आजचं पठण सुंदर झालं. आता मी ते छान करून घेईन. आपण एकाग्रतेने ऐकलं. आपल्याला पुनश्च वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण.